भाषेच्या दर्जेचा शासन निर्णय म्हणजे मराठी जिया हा घेऊन आले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना पूर्ण माहिती असताना भाषेचं माध्यम व्यक्त करण्याचे शब्द आहे आणि आपण शब्दावर बोललात राजूजी. या शब्दाबद्दल शब्दप्रभू आपण पाहिले, शब्दशूर आपण पाहिले, पण रोज सकाळी 9 वाजता शब्द दारिद्र्य सुद्धा आपल्या नशिबात येत आहे, याबद्दल सुद्धा विचार करण्याची आणि या शब्द दारिद्र्यातून निर्माण होणारा आजचा महाराष्ट्र चाललाय कुठे, या फुटाणे सरांच्या शंकेचं बीज ज्या वेगवेगळ्या ठिकाणी असेल त्यातलं एक ठिकाण रोज सकाळी लोक आणि माझ्यासारख्याच्या मनात गदगदी येतं की त्या शब्द दारिद्र्याचं वर्णन करणारे माझं व्यक्तिगतपणावर आवड नाही, त्यांचं सामाजिक स्वरूप ते मांडताना आपल्या गुरुस्थानी दुर्दैवाने पवार साहेबांचंच नाव घेतात आणि मग त्याच्याबद्दल माझ्यासारख्याच्या मनात शंका येते. पण मला याचा पूर्ण विश्वास आहे आणि महाराष्ट्राला याचा भरोसा आहे. सुसंस्कृत राजकारणाच्या योग्य शब्दप्रभू व्यक्तींच्याच मागे पवार साहेब असतात आणि त्यामुळे यापुढे सुद्धा त्याबद्दलचा परिचय वेळ पडला तर पवार साहेब स्वतःच देतील अशी अपेक्षा त्या मंचावरून मी त्या ठिकाणी करतो. हल्लीच पवार साहेब मला याचा उल्लेख करावा लागेल. एक गृहस्थ सुहास रानडे हे मला हल्लीच काही दिवसापूर्वी भेटले आणि आश्चर्य वाटावं, असं थक्क वाटावं असं काम त्यांनी मराठी भाषेत. इंजिनियर असलेला व्यक्ती 70च्या दशकात महाराष्ट्रातल्या पूल निर्मिती, रस्ते निर्मिती काम करणारा तत्कालीन IITतला इंजिनियर, त्याने निर्माण केलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधांच्या कार्याला बघून विदेशात त्याला बोलवलं गेलं. तिथे गेल्यावर त्याला लक्षात आलं की अरे मराठीमध्ये प्रत्येक विषयाला असलेले शब्द याचं खूप मोठं भांडार आणि मग ते भांडार जनतेसमोर, लोकांसमोर, जगासमोर मांडण्यासाठी स्वखिशातून त्यांनी शब्दकोश एका मराठी शब्दाचे किती याचे सुहास रानडे यांनी 48 खंड केले. त्यातला एक खंड मला त्याने दिला आणि मी सुद्धा त्या बाबतीत थक्क धरवण्याचा उल्लेख यासाठी करतोय कारण जागतिक मराठी संमेलनामध्ये मराठी मनाचा शोध घेताना, मराठी शब्दाबद्दलच प्रेम व्यक्त करताना त्या शब्दाला असलेले विविध पर्यायी शब्दकोश आणि त्यामध्ये असलेली मायबोली 251 वेगवेगळ्या पद्धतीची आहे. या 251 मायबोलीतून एका अर्थाने त्याचं सौंदर्य आणि मर्मस्थळ कुठे आहे तर ते घराघरापासून समृद्ध महाराष्ट्रात सगळीकडेच आहे. आणि मग एका शब्दाचे अर्थ किती याबद्दल कट्टाचा उल्लेख झाल्यामुळे मी केवळ घोडा शब्द घेतला तर मला त्या पुस्तकातूनच कळालं. घोडा शब्द बघा कसा मजेशीर आहे. घोडा म्हणजे घोडा पाणी, घोडा म्हणजे बंदुकीचा चाप, घोडा म्हणजे छत्रीचा चाप, घोडा म्हणजे कपडे ठेवण्याचा खांब, घोडा म्हणजे फळाला दिलेला आधार, घोडा म्हणजे मृत्यू ठेवण्याची चौकट, घोडा म्हणजे घडवंची, देशी घोडा म्हणजे देशी वस्तू, विदेशी घोडा म्हणजे विदेशी वस्तू, घोडा म्हणजे मेंढला म्हणजे दरवाजाच्या चौकटीला वरचीला जोडलेली 2 लाकडे, घोडा म्हणजे नारळ सोडण्यासाठी शेंड्याला सुरी असलेला खांब. एकेका शब्दावर इतकं संशोधन करून लिहिणारे सुहास रानडेंसारखे कित्येक प्रतिभावंत या महाराष्ट्राच्या माझ्या भूमीत जन्माला आले. मी अपेक्षा करीन या जागतिक मराठी संमेलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी या मायबोलीवर समोर बसलेल्या युवकांनी कुठली भाषा शुद्ध अशुद्ध नसते, जी प्राकृत असते ती असते तशीच असते आणि त्यामुळे त्यावर